दिवस आहे आणि त्या जन्माष्टमीच्याही खूप खूप शुभेच्छा देतो. मला वाटतं हे तिसरं चौथं वर्ष असेल, चौथं, आणि तुम्ही सर्वजण मला निमंत्रित करायचा आणि काही कारणास्तव मला येणं शक्य झालं नाही. पण श्रीकृष्णाच्या त्यांच्या मनात काय असेल माहीत नाही. मी आमदार झाल्यावरच आपल्याकडे या मोठ्या कार्यक्रमासाठी आली. निश्चितपणे मी सर्वप्रथम इस्कॉनच्या मुंबईच्या मंदिरामध्ये माझ्या मित्रासोबत गेलो होतो आणि त्याच्यानंतर गौर गोपालदास यांचं मोटिवेशनल जे स्पीच असतं, म्हणजे एखाद्याला जर आपल्या जीवनामध्ये ताणतणाव आला किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल, त्यावेळेस निश्चितपणे गौर गोपालदासांचं मी ते भाषण ऐकायचो. जीवनामध्ये सर्वांच्याच चढ उतार असतात आणि अध्यात्माची जोड जर आपल्या जीवनाला लाभली तर निश्चितपणे आपलं जीवन हे सुखकर होतं. या ठिकाणी आपण खूप चांगला आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करता. तुमच्या या कार्यक्रमाला समजा ताटं कमी पडली असतील तर मी आत्ताच घोषित करतो, तुम्हाला 1000 ताटं ही बाबासाहेब देशमुख या नात्याने देईन. पण इतरही तुम्हाला काही मदत लागली तर निश्चितपणे कधी लहान भाऊ समजून हाक मारा. हरिबोल. या बाजूला जी वडीलधारी मंडळी आहेत, पुरुष मंडळी, बऱ्याचशा कार्यक्रमांमधून मी पुरुष मंडळींना काही प्रश्न विचारतो. तेच प्रश्न मी आज रिपीट करणार आहे. तर कुणी हात वरती, कोणाला उत्तर द्यायचं त्याने अगोदर हात वरती करा. खूप सोपे प्रश्न आहे. कोण हुशार आहे तुम्हाला? आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात कष्ट करणारा सदस्य कोण? ओके, अजून कुणाला उत्तर द्यायचं असेल तर सांगा. परत एकदा चान्स घ्या. आई. माझी माता भगिनी सर्वात पहिल्यांदा उठते घरामध्ये. मुलांच्या शाळेसाठी लवकर तयारी करावी लागते. तोपर्यंत त्यांचा मालक म्हणजे नवरा हा चहा पाणी, जेवण, आंघोळ या सगळ्या गोष्टी हातात लागतात पुरुषांना. बरोबर आहे का? कुणाला हातात लागत नसल्या तर हात वर करा, कारण तुमच्या घरात इथंच आहे ते. आणि मग सगळं करायचं. ग्रामीण भागामध्ये आता दुग्ध व्यवसाय जास्त वाढलेला आहे, दुधाचा. त्या जनावरांच्या जाडलोटीपासून, धारापासून, वैरण टाकण्यापासून, पाणी पाजवण्यापर्यंत सर्व कष्ट या माता भगिनी करतात. 4 वाजल्या, संध्याकाळची वेळ झाली की परत 30 चक्र फिरतात. धारा, मुलांना जेवण, नवऱ्याला जेवण घालायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी भांडी घासून वाळायला घालून मग सगळ्यात शेवटी झोपणारी आपली आई, बहीण, माता भगिनी असते. बरोबर आहे का नाही? कुणाला मी सांगितलंय ह्याचं जर पटलं नसेल तर त्याने हात वर करा. पुरुषांना हे फक्त, याचा अर्थ तुम्हा सर्वांना हे पटलेला आहे. आणि अजून कुणाला उत्तर द्यायचंय? दुसरा एक प्रश्न आहे. एक चान्स घ्यायला काय हरकत आहे? हा, तुम्ही हात वर केलाय, हळूच चोरून हात वर केला. सगळ्यात जास्त दुर्लक्षित सदस्य कोण? हा, अजून एक चान्स घ्या. वडीलधारी मंडळी, खुर्चीवर बसलेली. हा, वयस्कर माणूस. अजून एक चान्स घ्या. नाही, तुम्ही नाही, तुम्हाला नाही, पुरुषांना नाही. दादा अजून एक चान्स घ्या. तुम्हीच हात वर केला होता ते. हा, मुलगा नाही. आजी, अरे मुलाचा तर लाड कोणा त्याच्या एवढा कोणाचाच होत नाही, कारण मी मुलगा आहे. आई, आई म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त दुर्लक्षित माझी माता भगिनी आहे. इथं सर्व तुमच्या कुटुंबातल्याच माता भगिनी आहेत त्या.
त्या माता भगिनीला, आईला, बहिणीला, बायकोला, सुनाला, आजीला दिवसातनं 1-2 मिनिटं वेळ काढून विचारावं, बाबा तुला काही दुखतंय का, तुला काही कमी जास्त आहे? कोण कोण विचारते खरं सांगा? नवीन लग्न झालेली सोडून. कशासाठी? जी माय माऊली आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त कष्ट घेते त्या माय माऊलींना सन्मानाची वागणूक देणं आपली नैतिक जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडाल तरच खरं या आध्यात्मिक कार्यक्रमाला आणि इस्कॉन सारख्या या चांगल्या मार्गामध्ये आपण असल्याचा तुम्हाला मान सन्मान अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या या सर्व टीमला माझी विनंती आहे की या माता भगिनी जास्तीचे कष्ट घेतात, यांच्या आरोग्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने माझी आहे. तुम्ही एखादं आरोग्याचं शिबिर भरवा, तुमच्या माध्यमातून या माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे काही लागेल ते बाबासाहेब देशमुख खर्च करेल. प्रत्येक पहिल्यांदा हिमोग्लोबिनची तपासणी करणं गरजेचं आहे. ज्या माता भगिनींची वाडी वस्तीवरच्या कष्ट घेणाऱ्या माता भगिनींमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, ज्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे त्यांना लिस्ट काढून 3 महिन्याच्या रक्तवाढीच्या गोळ्या मोफतमध्ये दिल्या जातील आणि परत त्यांचं 3 महिन्यांनी तपासणी केली जाईल. त्याचबरोबर महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आरोग्य शिबिर कॅन्सरची तपासणी करण्यासाठी हवा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही फक्त मला हाक द्या. त्या पूर्ण खर्च हा बाबासाहेब देशमुख करेल. निश्चितपणे मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी आहे. माझ्या आजोबांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना अख्खं आयुष्य खर्ची घातलं. स्वतःच्या कुटुंबाकडे, स्वतःच्या संसाराकडे लक्ष न देता माझ्या तालुक्यातला आणि मतदारसंघातला वाडी वस्तीवरचा गोरगरीब वंचित घटक त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घातलेला आहे. मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी आहे. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य हे अन्न वस्त्र निवारा नंतरच्या 2 मूलभूत गरजा आहेत. तर निश्चितपणे तुम्ही जेवढे भक्त भाविक या ठिकाणी येता तुमच्या आरोग्याची जबाबदारी बाबासाहेब देशमुख लोकप्रतिनिधी या नात्याने घेतोय आणि वाडी वस्तीवरच्या एखादा मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहत असेल आणि त्याचं जर कारण आर्थिक असेल तर कधीही हाक मारा. त्या मुलाची आणि मुलीची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. फक्त रात्री 11 वाजता फोन करून विचारायचं नाही, बाबासाहेब हाय का तुम्ही उद्या सकाळच्याला? कारण आता किती वाजलेत सांगा बरं? ज्यांनी श्रावणी धरलेली आहे अशा व्यक्ती सोडून ज्यांनी सकाळपासून जेवण केलं नाही असं कोण आहे का हॉलमध्ये? श्रावणी ज्यांनी धरलेली नाही तर एक माझ्यासारखा तुम्ही आहे, म्हणजे जेवण केलं नाही सकाळपासून तुम्ही. कशामुळं? वार आहे का? हा बायकोला विचारा म्हणते. बायको कोण आहेत बाबा त्यांच्या? म्हणजे त्या माझ्या भावावरती कुणी अन्याय केलाय? कुठल्या माता भगिनीने अन्याय केलाय? जेवाय दिलं नाही म्हणते ते. तुमचं टेक्निकल कारण आहे. पण आज किती वाजले महाराज? 9:30. सकाळपासून 2 ग्लासाच्या ज्यूस वरती बाबासाहेब देशमुख आहे. त्याच्यासाठी रात्री 11, 11:30 फोन करून विचार नका हाय का उद्याच्याला. दिवसभर वेळ असतो त्या पद्धतीने विचारा. इतरही तुमची काही कामं असतील तर निश्चितपणे ती कामं करण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्यासारख्याला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझा सत्कार केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि विशेष करून पुरुष मंडळींनी सगळं ऐकून घेतलं आणि सगळं मान्य केलं. बरोबर आहे का? धन्यवाद.